इस न्यूज के प्रायोजक है रॉकेट प्लस, लाइट ऑन पॉकेट डॉट बिग ऑन परफॉर्मेंस रॉकेट प्लस। अगर आप भी रॉकेट प्लस की डीलरशिप लेना चाहते हैं तो आज ही दिए गए इस नंबर पर संपर्क करें। हमारा नंबर है 9878740455। सर्व जनतेस सूचित करण्यात येत आहे की आगामी सण उत्सव गुढीपाडवा, रमजान ईद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती, रामनवमी तसेच आगामी लोकसभा निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता खामगाव येथे 200 सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आलेले असून सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की आगामी सर्व सण उत्सव आपण उत्साहाने व शांततामय वातावरणात पार पाडावे। तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत निर्भयपणे मतदान करावे। तसेच समाजकंटक यांना सूचित करण्यात येत आहे की त्यांनी कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची कुठलीही गय न करता त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। बुलढाणा लोकसभा मतदारसंघांतर्गत खामगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान दबावरहित व निर्भय वातावरणात पार पाडण्याकरिता खामगाव पोलिसांच्या मदतीला सशस्त्र पोलीस तैनात झालेले आहे। याची सर्व जनतेने नोंद घेऊन निर्भयपणे मतदान करावे। आज दिनांक 8/4/24 रोजी खामगाव शहर येथे खामगाव शहर पोलीस स्टेशन व शिवाजीनगर याच्या हद्दीमध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सुनीलजी कळसने, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव अशोकजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या नेतृत्वात रूट मार्च घेण्यात आला। सदर रूट मार्चला आम्ही स्वतः तसेच ग्रामीण PSO PI, शिवाजीनगर PI आणि खामगाव शहर PI तसेच पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथील 10 कर्मचारी, शिवाजीनगर येथील 50 कर्मचारी व शिवाजीनगर येथील 40 कर्मचारी, त्यांच्यासोबत CISFची एक कंपनी 90 लोक व केरला रिझर्व्ह पोलीस दल यांचे जवळपास 90 लोक असा एक संयुक्तिक रूट मार्च आगामी सण जसे की गुढीपाडवा, रमजान ईद, आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती, रामनवमी हे सर्व सण उत्सव तसेच आगामी 20 ते 24 लोकसभा निवडणूक शांततेने व निर्भयपणे पार पाडावे यासाठी शहरातील बसस्टँड चौक, बसस्टँड, चांदमारी चौक, विकमसी चौक, बाळापूर फैल, भुसावळ चौक, निर्मल टर्निंग्स, सती फैल, बर्डे प्लॉट, मस्तान चौक, राणा गेट, शिवाजी वेस, बोरीपुरा मस्जिद भाग, त्यानंतर संताजी चौक, फरशी, भगतसिंग चौक व टावर मार्गे पोलीस स्टेशनपर्यंत रूट मार्च काढण्यात आला। सदरचा रूट मार्च हा 9 वाजता सुरू करून जवळपास 11:15 वाजता संपवण्यात आलेला आहे। याद्वारे सर्व जनतेला एक आव्हान आहे की आगामी लोकसभा निवडणूक हा निर्भय व स्वच्छ वातावरणात व कोणत्याही दबावात जनतेने न येता पार पाडण्याच्या अनुषंगाने व जनतेला सुरक्षेची भावना देण्याच्या अनुषंगाने काढण्यात आला असून यामध्ये जर काही समाजकंटकाकडून कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेल्यास त्यांची कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही व त्यांच्यावर यथायोग्य कारवाईसुद्धा होईल। जनतेला पुन्हा मी आव्हान करतो की आगामी लोकसभा तसेच आगामी सण उत्सव हे शांततेनं व निर्भय वातावरणामध्ये साजरे करावे व लोकसभा निवडणूकसुद्धा सर्वांनी भरपूर प्रमाणात मतदानाला जाऊन मतदान करून आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपला जो हक्क आहे तो बजवावा।